तर मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज वापरताना काही ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होतं. त्यातलं एक कन्फ्युजन आपण आज डिस्कस करूया. कॅन वर्सेस कुड. म्हणजे कॅनचा वापर कधी करायचा, कुडचा वापर कधी करायचा. आपल्याला माहिती आहे हे मॉडल ऑक्झिलरीज आहेत, हेल्पिंग वर्ब्स आहेत, करेक्ट. मग याच्यामध्ये पण बऱ्याच जण आपल्याला कॅन आणि कुड मधला फरक काय माहिती आहे. कॅन is used in the present form and could is used for past action. For example, आपण जर म्हटलं I can swim, correct, it shows my ability, possibility, correct. I can swim माझी ॲबिलिटी दाखवतं. हे झालं प्रेझेंट मध्ये वापरलंय. आता याच्यामध्ये पास्ट जर मला करायचं असेल तर मी कसं करेन. पहा, आय कुड स्विम वेन आय वॉज 4 years old. म्हणजे ज्यावेळी मी चार वर्ष वयाचा होतो त्यावेळी मी स्विमिंग करू शकत होतो. म्हणजेच अशा प्रकारचे कॅन आपण प्रेझेंट मध्ये वापरला, कुड आपण पास्ट मध्ये वापरला. परंतु हे एवढं सीमित नाही आहे, तर त्याचे आणखी काही उपयोग आहेत ते आपण डिस्कस करूया. आता या ठिकाणी मी उदाहरण देतो. समजा आपण एका मित्राला विचारलं कॅन यू हेल्प मी, करेक्ट. व्हॉट इज दिस, इट इज अ रिक्वेस्ट, करेक्ट. परंतु आपण कॅन विचारलं आणि कॅन हे कोणासाठी वापरू शकतो आपण, इनफॉर्मल वे साठी. कॅन हा वापरला जातो इनफॉर्मल यूज. इनफॉर्मल म्हणजे काय, नॉन ऑफिशियल. म्हणजे आपण तुम्ही समजा एका आपल्या मित्राला भेटला किंवा घरातल्यांना कोणाला रिक्वेस्ट करत असाल तर आपण सिम्पली वापरू शकतो कॅन यू हेल्प मी, ओके. परंतु जर तुम्ही ऑफिशियल असाल, समजा शाळेमध्ये आहात, यू आर टॉकिंग टू युअर प्रिन्सिपल, यू आर टॉकिंग टू युअर टीचर, इफ यू आर इन युअर ऑफिस अँड यू आर टॉकिंग टू समबडी एल्स, युअर कलिग ऑर समबडी, सो दॅट वुड बी अन ऑफिशियल लँग्वेज. अशा वेळी आपल्याला फॉर्मल लँग्वेज वापरावी लागते आणि फॉर्मल लँग्वेजसाठी आपल्याला काय वापरावं लागतो, कुड वापरावा लागतो. आता फॉर्मल लँग्वेज म्हणजे माहिती आहे का आपल्याला, फॉर्मल म्हणजे अशी लँग्वेज जी रिस्पेक्टफुल असते, जी पोलाइट असते. मग अशा वेळी आपल्याला कॅन यू हेल्प मी वापरून उपयोग होत नाही, तर अशा वेळी आपल्याला वापरावं लागतं कुड यू हेल्प मी. म्हणजे आपल्याला इथे समजतं की कॅन आणि कुड हे फक्त प्रेझेंट आणि पास्ट दर्शवणारे नसून ते आपल्याला जर कॅनच्या ऐवजी आपण जर कुड वापरला तर आपली लँग्वेज मोर रिस्पेक्टफुल आणि मोर पोलाइट होते. अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू.